असतो आम्हाला सांगा ना. संत ओळखायचा कसा सांगा ना. साधू पुरुषाच्या लक्षणाचा विचार करत असताना बहिरंग लक्षणाचा विचार चालत नाही. सामान्य माणसाला जर आपण विचारायला लागलो तर सामान्याला बहिर्दृष्टी असते, बाह्य दृष्टी असते. बाहेरून जे काही दिसेल ते पाहून माणसं बोलत असतात बरं का. पण संतांच्या लक्षणाचा विचार बाहेरून काहीही नाही. बघा तुम्ही शरीराचा विचार करा, इंद्रियाचा विचार करा, शरीराच्या धर्माचा विचार करा, इंद्रियाच्या धर्माचा विचार करा. आपल्या बाबतीत आणि संतांच्या बाबतीत समानच आहे. आपलाही देह संताचाही देह. आपल्याला जसं आपला देह जसा असतो संतांचा देह तसाच असतो. आपल्या देहात जशी इंद्रिय असतात तशीच साधू पुरुषाच्या देहात इंद्रिय असतात. आपल्या देहाचे व्यवहार जसे चालतात तसेच संतांच्या देहाचे व्यवहार चालतात आणि आपल्या इंद्रियाचे व्यवहार जसे चालतात तसेच संतांच्या इंद्रियाचे सुद्धा व्यवहार चालतात. म्हणून देहाचे व्यवहार, इंद्रियाचे व्यवहार याच्या बाबतीमध्ये साधू आणि सामान्य मनुष्य यांच्यामध्ये समानता आहे. पण साधू मध्ये सामान्य माणसामध्ये वेगळेपणा काय? आपल्या हृदयाला जो आकार आहे तो संसाराचा आहे, संतांच्या हृदयाला जो आकार आहे तो परमात्म्याचा आहे.